देशभरातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिस्फलरायझेशन युनिट बसवण्याची सक्ती यावर्षी अंमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण खात्याने दिले। त्यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती आहे। राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे। एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे। केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला 5% आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली होती आणि यामुळे 25% वाढ झाली आहे। तर पामतेलाच्या आयातीत 10% घट झाल्याने त्याचा फटका खाद्यतेलाच्या किमतीला बसला आहे। त्यामुळे खाद्यतेलाचे दर 30% महागलेले आहेत। मुंबईत कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास वेगाने पोहोचता यावं यासाठी आता कोस्टल रोडवर 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार आहेत। शिवाय अपघात टाळण्यासाठी 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहे। नवी मुंबईतील पार्किंगचा प्रश्न नवीन वर्षात सोडवला जाणार आहे। महापालिकेने पार्किंग धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या कंपनीची येत्या आठवड्यात नियुक्ती करून वर्क ऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंत्यांनी दिली आहे। पुणे विभागातील पुणे लोणावळा मार्गातील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा पॉवर ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3:35 असेल। शिवडी नावाशिवाय अटल सेतूवरून मागील वर्षात अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली। दररोज सरासरी 39,000 ऐवजी 22,000 वाहनांनी या सेतूचा वापर केला। पथकर माफीचा फटका या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला बसला असल्याची चर्चा आहे। मुंबई शहरात मच्छर वाढले असून मुंबईकर विशेषतः झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्तीतील नागरिक त्रस्त झालेत। त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मच्छर नियंत्रणात आणण्यासाठी धूम्र फवारणीसह कीटकनाशक फवारणी प्रभावीपणे करण्यासाठी खासगी संस्थांमार्फत कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। मागील वर्षी 31 मार्चपर्यंत थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 9 सप्टेंबरपासून महावितरणाकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र प्रतिसाद पाहता आता ती 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे। त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वायफाय सुविधा विनामूल्य मिळणार आहे। त्यामुळे मोबाईल इंटरनेट सुरू ठेवता येईल। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। MMRDAने भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्प आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। तर 15 दिवसात हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालंय। ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने याची उभारणी केली आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिजिटल देयक कंपन्यांसाठी मुदत 2 वर्षांनी लांबवलेली आहे। बाजार हिस्सा 30%वर मर्यादित राखला जावा यासाठी NCPIने मुदत लांबवलेली आहे। या निर्णयामुळे या क्षेत्रातील सर्वाधिक बाजार हिस्सा असणाऱ्या गुगल पे आणि फोन पेला मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सोने चांदीचा भाव उच्चांक ठरले असून सोन्यामध्ये 10 ग्रॅम मागे 13,200 रुपयांनी तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 17,000ची वाढ झाली आहे। तर विशेष म्हणजे दर वाढ होऊन देखील सोन्या चांदीची विक्रमी विक्री झाली आहे। साई संस्थानने साई भक्तांना नव्या वर्षाची भेट दिली आहे। सामान्य रांगेतील 2 साई भक्तांना आरतीसाठी समाधीजवळ सन्मानाने पुढे उभं राहण्याची संधी मिळणार आहे। रोजच मध्यान्ह आरती, धुपारती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हाडाची 5,000 घरांची गृहनिर्माण योजना रखडली आहे। नाशिक महापालिकेकडून 12 बिल्डर्सना FSI TDR मिळत नसल्यानं त्यांनी राखीव क्षेत्र म्हाडाकडे हस्तांतरित केलेलं नाहीये। परिणामी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरं देता येत नाहीयेत, अशी खंत म्हाडानं व्यक्त केली आहे। अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण विरोधात सिडकोनं मोहीम राबवलेली आहे। या अंतर्गत 2102 बांधकामांवर कारवाई करून 51 एकर जमीन सिडकोने अतिक्रमण मुक्त केली आहे। मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। धाराशिव गाडी सावकाश चालवा म्हटल्याच्या कारणावरून धाराशिवमधून ही बातमी आहे। गाडी सावकाश चालवा असं म्हटल्याच्या कारणावरून चाकू, हंटर आणि कड्यानं 2 गटात
तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील येनेगूर गावात घडली आहे। या घटनेत एका तरुणाचा कान फाटला असून एक तरुण गंभीर जखमी झालाय। या चाकू हल्ल्याचा 2 गटातील तुफान हाणामारीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि ही काही दृश्य देखील कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। या हाणामारीमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील येनेगूर गावात ही घटना घडलेली आहे। किरकोळ वादातून 2 गटामध्ये हाणामारी झाली आणि त्यामध्ये एकाला गंभीर दुखापत झाली आहे। बाईक हळू चालवण्यास सांगितल्यानं ही हाणामारी झाली असल्याचं कळतंय। हाणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे आणि एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय। भारतातील शाळांमधील पटसंख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 37 लाखांनी कमी झाली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या UDISCच्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये पटसंख्या कमी झाल्याचं समोर आलंय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान देण्यात आलेलं आहे। याचं आता लेखापरीक्षण होणार असून खर्चाची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। माहिती न दिल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। प्रजासत्ताक दिनाची यापुढे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाहीये। महाराष्ट्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनानं शाळेमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिलेत। राज्यातील शाळांमध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून उपक्रम राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यात ध्वजवंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा आणि खेळ असे उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नाताळच्या सुट्ट्यांमुळे भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांनी गजबजलंय। 6 दिवसात 97,000 पर्यटकांनी भेट दिली आणि त्यामुळे 35 लाखांचा महसूल पालिकेला प्राप्त झालाय। नागपूर महानगरपालिकेपाठोपाठ आता नागपूर जिल्हा परिषदेवर देखील प्रशासक राज येणार आहे। नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपणार आहे। ठाणे पालिकेनं पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमध्ये डिसेंबरमध्ये संपूर्ण पालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात, तर 411 मोटार पंप जप्त करण्यात आले। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPIनं पुन्हा लोकप्रियता सिद्ध केली आहे। डिसेंबर 2024 मध्ये UPIच्या माध्यमातून एकूण 23 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आणि हे प्रमाण नोव्हेंबरच्या तुलनेत 27.5% अधिक तसंच विक्रमी उच्चांकावर पोहोचले। 2024च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये 5G स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यातही स्वस्त 5G फोनला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। 93% जणांनी 10 ते 15 हजारांचे फोन घेतल्याचं आकडेवारीमधून समोर आले। मागील काही वर्षात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत। 2024 मध्ये राज्यात 172 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यानं 457 जणांना जीवनदान मिळालंय, तर अवयवदानात पुणे विभाग अव्वल ठरलाय। पालघरमध्ये मातामृत्यूचं प्रमाण घटलंय। अल्पवयीन मुलींची लग्न, कमी दिवसांची प्रसूती या गंभीर बाबींमुळे होणाऱ्या मातामृत्यूच्या प्रमाणात गेल्या 10 वर्षांमध्ये घट झाली आहे। भायखळ्यातील वायू प्रदूषण पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील अशी स्पष्टोक्ती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। तसंच नियम न पाळणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या। ठाण्यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेनं 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। नवी मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं पुन्हा सोप्या पर्यायाची निवड केली आहे। पुन्हा 3 महिन्यांसाठी टँकर बंदी करण्यात आली आहे। 4 जानेवारीपासून 4 मार्चपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे। थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी पुणे पालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। त्यानुसार थकबाकीदारांच्या मिळकतदारांच्या मिळकतीचं नळजोड तोडण्यात येणार आहे। यासाठी परिमंडळ निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे।
सध्या अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये 22 बंब आणि 5 टँकर आहेत। त्यामुळे नवीन वाहनं खरेदी करण्यासाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला। यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यास 15 ते 16 मजल्यापर्यंत पाणी मारण्याची क्षमता असणारे 5 बंब घेतले जाणार आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली होती, मात्र सेलिब्रेशन करताना नागरिकांनी नियमांच्या चौकट मोडून जल्लोष साजरा केला। अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल 90 लाखांचा दंड चलनाद्वारे वसूल केलाय। नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 333 वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,800 चालकांकडून 89 लाखांवर दंड वसूल करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगाराच्या जागेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचा परिसर आणि शौचालय स्वच्छ करण्याचं कार्य यामध्ये दिलं जाणार असून उमेदवाराला 52,000 पगार देण्यात येणार आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलंय। अनेक दिवस उलटले तरीही या प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत। याच विरोधात मस्साजोगच्या ग्रामस्थ खरं तर ते आक्रमक झालेले आहेत। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं। हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग वासीय पाण्यात उतरले। पुढच्या 10 दिवसात उर्वरित आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण पूर्णपणे करू। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यानं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वैजनाथ सुरवसे यांची भेट घेतली। धनंजय देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याची मागणी वैजनाथ सुरवसे यांना केली आहे। बीडमधील गुन्हेगारीची सध्या राज्यभर चर्चा आहे आणि अशातच बीडमधील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आपण अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय। या प्रकरणी या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे। बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या व्यक्तीचं देखील अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण करून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्वतः इंगळे यांनी केलाय। एका नेत्याकडून फंड देतो असं सांगत मुंबईला जायचं म्हणून गाडीत बसवण्यात आलं। यानंतर पायाला कुलूप लावत एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केलाय। 2,07,000 रोख होते आणि 51,000 रुपये माझ्या फोन घेऊन ते पण घेतले का? ते फोनच घेतलेला ते 2,07,000 पण घेतले। पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती। पुन्हा एकदा पाहूयात गावाकडच्या बातम्या। अकोला महानगरपालिकेनं स्वाती इंडस्ट्रीजला दिलेलं कंत्राट रद्द केल्यानंतर महापालिका परिसरात ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला। महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला। खासदार निलेश लंके यांनी नगरमधील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांशी चर्चा केली। यावेळी शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी या संदर्भात मूर्तिकारांनी निलेश लंके यांना निवेदन दिलं। दरम्यान आम्ही संसदेमध्ये आवाज उठवून केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून मूर्तिकारांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। नागपूर पालिकेची 299 कोटींची पाण्याची बिलं थकीत आहेत। 96,368 ग्राहकांनी पाण्याची बिलं भरलेली नाहीयेत, तर ही बिलं 31 मार्चपर्यंत न भरल्यास कारवाईचा इशारा पालिकेनं दिलाय। वीज बिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगरात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणानं सुरू केली आहे। दुसऱ्या दिवशी तब्बल 850 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर 2 दिवसात तब्बल 1,590 ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे। भुसावळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत 180 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या सर्वांकडून पोलिसांनी 2.25 लाखांचा दंड वसूल केलाय। सोलापूर महापालिका QR कोड नियंत्रण प्रणाली घंटागाडीच्या कचरा संकलनासाठी राबवली जाते। एकूण 2,91,000 पैकी 1,80,000 मिळकतींवर QR कोड लावले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या शाळेमध्ये धुडगूस घालणारा रेडा मनपाला अजूनही सापडलेला नाहीये। मनपाकडून स्मार्ट सिटीच्या CCTVच्या आधारे रेड्याचा शोध सुरू आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत। नव्यानं तयार केलेल्या याद्यांची मुदत संपल्यामुळे नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।
जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीनंतर दोन्ही गटानं दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 30 ते 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लातूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये 55 मद्यपी चालक आढळून आले. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर 461 जणांवर कारवाई केली आहे आणि 3,41,000चा दंड वसूल केला आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमीची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळगावच्या बहाळ गावातील गिरणा काठालगत बोरखेडा रस्त्यावरील शेतात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. बिबट्याचं मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगाव पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत मद्यधुंद वाहन चालकांना दंड ठोठावलाय. 87 वाहनधारकांवर कारवाई करत प्रत्येकी 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांचे 2 वर्षांमधील ठिबक सिंचनचे तब्बल 150 कोटींचं अनुदान रखडलंय. ठिबकच्या थकलेल्या अनुदानासाठी शेतकरी दररोज कृषी विभागाच्या चक्रा मारत आहेत. 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढलाय. डिसेंबर 2023 मध्ये विजेचा वापर 123.17 अब्ज युनिट होता, तर 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढल्यानं 130.40 अब्ज युनिट विजेचा वापर होतोय. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावल्यानं त्याचा फटका नोंदणी आणि मुद्रांक शुल्काला बसलाय. व्यवहार थंडावल्यानं डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी अवघा 39,766 कोटींचा महसूल तिजोरीमध्ये जमा झालाय. बँकांच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये सलग 5व्या महिन्यात घट नोंदवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून हे समोर आलेलं आहे. वैयक्तिक कर्जांवरील मध्यवर्ती बँकेच्या निर्बंधानंतर बँकांच्या कर्जवाढीला लक्षणीय पाचर बसली आहे.